लालीला खायचं होतं ना माझ्या हातचं. रंजना त्यांनी लय वर्षांनी जेवण केलंय ना म्हणून बिघडलंय. पण आता हळूहळू शिकतील त्या, रोज रोज करून. काय रंजना त्या रोज रोज हे बघा, काय कमी पडलं असेल ना तर वरनं मीठ मिरची घ्या आणि खावा. उगळ काय जेवणाला नावं ठेवू नका. बघा तेच की, केलंय त्याचं काय नाही. जेव्हा करत नाही तेव्हा प्रॉब्लेम असतो. आता केलं तरी पण प्रॉब्लेम आहे का? एक काम कर, याच्या आजचं खाऊन बघ, मग सांग मला. त्याला काय? काय गोपाळ 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 वहिनी गोपाळ आहे का? हे दुकानावर आहेत. तेव्हा का गोपाळ दुकानात असतं तर आम्ही इथं कशाला आलो असतो? काय काम होतं का? असं काय काम नाही, पण दिसला नाही बा दुकानावर. म्हणलं काय आजारी बिजार आहे का? तब्येत बरी आहे ना त्याची? हे एकदम बरे आहेत. बाहेर कुठेतरी गेले असतील डिलिव्हरी द्यायला. हा बरोबर बरोबर. आप्पा जेवताय वय? नाही, नांगरतोय. दिसत नाही तुला? कधीतरी बोलवा घ्या आम्हाला बी जेवायला. असं म्हणतोस? बस ये, बस बस. अरे असं चमचमीत गरमागरम जेवण आहे. बसा बसा. हा आप्पा, हो खरंच म्हणताय का काय? मग काय सांगतोय? बस या भाऊजी बस. बसा बसा बसा. हा, पुन्हा असं तुम्हाला जेवण भेटणार नाही कुठं. या. वासावूनच कळतंय एक नंबर जेवण झालं असणार आहे. यांना सगळंच वाढते. बसू दे या रंजीला उपाशी. घ्या भाऊजी, अजिबात लाजायचं नाही. हा, पोटभर खायचं. जेवा. भाऊजी कसं आहे जेवण? रंजना त्यांनी बनवलंय. वा 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 वा. अहो ह्या कालवणात भाजी, मीठ, चटणी काय घातलं काहीच कळना. वा, पण बाकी मस्त एक नंबर. वा वा. अहो ह्या भाजीच आहे का नाही हे कळना. पण वा वा, बाकी सगळं मस्त जमलंय. आणि भाकरी भाकरी तर एकदम रबरबानेच वाटायला लागली.